हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है, लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुंचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। और उसका 13 और 14 Proverbs chapter 19 verse 13 and 14 नीति सूत्रे अध्याय 19 13 आणि 14 नीति वचन नीति सूत्रे अध्याय 19 उसका 13 और 14 13 आणि 14 मूर्ख पुत्र पिता के लिए विपत्ति ठहरता है, पत्नी के रगड़े झगड़े सदा टपकने के समान है। घर और धन पुरखों के भाग से, परंतु बुद्धिमान पत्नी यहोवा से मिलती है। बंडखोर मुलगा वडिलांना आपत्तीचे आहे आणि पत्नीच्या कटकटी पाण्याच्या सतत टिपकणाऱ्या थेंबासारख्या त्रासदायक आहे। वाढ वडिलांपासून मुलांना घरेदारी व संपत्ती मिळते, पण समंजस पत्नी त्यांना देव देऊ शकतो। आपण डोळे बंद करू। हम आंखों को बंद तानाने गोड पवित्र असलेला निष्पिता वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे आम्हाला समजवणारा घडवणारा तू आमचा देव आहे। त्यामुळे आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकणारे आणि ऐकून पालन करणारी तुझी मुलं बनण्यासाठी सहाय्य कर। ही माझी खास विनंती आहे, दया कर। आम्ही तुझे सर्व कन्या आहोत, आम्हाला बुद्धिमान पत्नी बनव, बुद्धिमान स्त्री बनव, समंजस पत्नी बनव, समंजस स्त्री बनव। ही माझी प्रार्थना आहे येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। इथे देवाचं वचन सांगतं, यहाँ पर प्रभु का वचन कहता है, सदा जे नवरा बायकोमध्ये घरामध्ये जी भांडणं असतात और पति पत्नी के बीच जो झगड़ा होता है, हा ते कशा आहेत? वो कैसे हैं? ते लिहिले 13व्या वचनामध्ये 13वें वचन में लिखा है, पत्नीच्या कटकटी पाण्याच्या सतत टिबकणाऱ्या पत्नीच्या कटकटी। आपण कधी कधी काय म्हणतो, पुरुषच तसे आहेत, हम लोग कहते हैं कि पुरुष ही ऐसे पण हैं, कधी कधी स्त्रिया पण कटकट्या आहेत। और स्त्री भी किटकिट करती है, त्या सदैव पुरुषांच्या मागे कटकट्या करतात। वो हमेशा पुरुषों के पीछे किटकिट करती है। एखादी गोष्ट किटकिट 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 करतच झाला, सकाळपासून तोंड बडबड 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 चालूच असतं त्यांचं। और सुबह से स्त्रियों का मुंह चालू ही रहता है, हे नाही केलं, ते नाही केलं, असं नाही केलं, तसं नाही केलं, फलाना नाही केलं, हे नाही केलं, ते नाही केलं, असं नाही केलं। ये नहीं किया, वो नहीं किया, ऐसा नहीं किया, वैसा नहीं किया, ऐसे बोलती रहती है। आजच्या वचनानुसार देव तुम्हाला हे सांगतो की तुम्ही किटकिटी पत्नी होऊ नका, और आज के वचन के द्वारा परमेश्वर आपको कहता है कि आप किटकिट करने वाली स्त्री पत्नी मत बनो। होऊ नका। आणि सदैव किटकिट करणं देवाला आवडत नाही, घरात आशीर्वादही राहत नाही, हमेशा किटकिट कर रहे हैं, परमेश्वर को अच्छा नहीं लगता, उससे आशीष परमेश्वर की आती होगी, आणि घरामध्ये शांती पण राहत नाही, और घर में शांति भी नहीं होती, पुरुषही बिघडतो। और पुरुष भी बिगड़ जाता है। म्हणून प्रियनो, ते कसं आहे, घरामध्ये जमलं तुमच्या घरात पाणी टपकतंय, और आपके घर में अगर पानी टपक रहा है, टपक 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 सारखं टपकतंय, तर कसं वाटतं? और बार बार पानी गिर रहा है तो आपको कैसा लगेगा? चांगलं नाही वाटत ना? अच्छा नहीं लगता ना? म्हणून तुम्ही वरती प्लास्टिक टाकता ना, आप ऊपर इसके लिए प्लास्टिक डालते हैं, म्हणजे आपल्या घरात टपकू नये पाणी। जर पाणी येते तरी पाण्याची गरज आहे, तरी पण आपल्या घरात पण पाणी टपकलेलं आपल्याला आवडतं का? और पानी की जरूरत है, फिर भी पानी टपकता हुआ हमको अच्छा लगता है क्या? नाही आवडत, बिल्कुल अच्छा मग नहीं तसंच लगता। आहे ना, बाईसाठी कोणत्या गोष्टीनं किटकिट करत राहते ना, ती पण पुरुषाला आवडत। और भाई स्त्री किसी बात के लिए किटकिट करती रहती है, पुरुषों को बिल्कुल अच्छा नहीं लगता। तसंच स्त्री पुरुषालाच नाही, इथं लिहिले बायबलमध्ये म्हणजे देवालाही आवडत। और पुरुषों को ही नहीं, इसे बाइबल में लिखा है, मतलब परमेश्वर को भी अच्छा नहीं लगता। हा, देवाने जे काही दिले त्याचा धन्यवाद देणं, प्रभु ने जो कुछ दिया उसमें धन्यवाद है। प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद देणं ही देवाची इच्छा असते। हर बातों के लिए धन्यवाद है, ये परमेश्वर की इच्छा बाय होती मला है। निरळ लागलं राहिला, और क्या मुझे हे काय घर आहे का? घर आहे का? और ये घर है क्या? किटकिट नाही का? देवाने दिलं ना, निरळ तर निरळ, और परमेश्वर ने दिया, नेरा तो नेरा, घर दिलं ना, घर दिया काही ना, ना घर नाही। और कुछ लोगों को तो घर भी नहीं। अशा छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींवर किटकिट केल्यामुळे आपला आशीर्वाद जातो। बाईच्या किटकिटामुळे घरातील आशीर्वाद जातो। और स्त्री की किटकिट करने के द्वारा क्या हो जाता है? आशीष चली जाती है। म्हणून आहे ना, आजच्या या स्त्रियांच्या सभेमध्ये देव तुम्हाला आणि मला हे शिकवतो, किटकिट करणं सोडा। और स्त्रियों की सभा में परमेश्वर आज हमसे कहता है कि किटकिट करना बंद करो। सारखं किटकिट करणं, हिंदी में क्या लिखा है? रगड़े झगड़े करना छोड़ दो, है ना? काय केले? रगड़े झगड़ा करना छोड़ दो। छोटी छोटी बातों पर हमेशा तू मैं करना, मुंह को मुंह लगाना, बोलते रहना, बड़बड़ाना, ये करना छोड़ दो। आणि बडबड करणं, तोंडाला तोंड लावणं, हे सगळ्या गोष्टी थोडं सोडून द्या। देवाची इच्छा काय आहे? परमेश्वर की क्या इच्छा है? बुद्धिमान पत्नी बनावी, म्हणजे बुद्धिमान स्त्री बनावी। 14व्या वचनात काय लिहिलेलं आहे? समंजस पत्नी यांना देव देऊ शकतो। समंजस स्त्री असावी। आपण कशी स्त्री असावी? हम कैसी स्त्री हो? आज देवाची इच्छा काय? तुम्ही समंजस स्त्री असावी, प्रभु की इच्छा है कि आप बुद्धिमान स्त्री बने, किटकिटी नसावी।
और झगड़े वगड़े करने वाली न हो। परंतु तुम्ही कशी असावी? आप कैसे हो? समंजस, बुद्धिमान। मग समंजस पत्नी बुद्धिमान पत्नी देवाकडून असते. परमेश्वर की ओर जर से तुम्ही होती है। देवाकडून आहात, आप परमेश्वर की ओर से आहात हैं। तुम्ही देवाकडून, आप है परमेश्वर की ओर से, तुमच्यात समंजसपणा असला तो पाहिजे, आपके अंदर बुद्धिमान पण होना चाहिए, शहाणपण असलं पाहिजे, बुद्धि होनी चाहिए, हा? आणि ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. ज्ञान आपको होना चाहिए। आज देवाची ही इच्छा आहे की तुम्ही समंजस स्त्री असावी. और आज परमेश्वर की इच्छा है कि आप बुद्धिमान स्त्री बने। त्यासाठी मी तुम्हाला 8 मुद्दे सांगणार आहे. उसके लिए मैं आपको 8 पॉइंट बताने वाली हूँ। 8 मुद्द्यांनुसार तुमच्यामध्ये ते असणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात समंजस स्त्री. 8 मुद्दे आपके अंदर होना चाहिए, उसको कहते हैं बुद्धिमान। आणि 4 अशा बायका आहेत ज्या सुंदर आहेत, और 4 ऐसी स्त्रियां हैं जो सुंदर है, ज्याला बायबल असं सांगतं. जिसको बाइबल ऐसा बताती है। आणि 5वी तुम्हाला पाहिजे. और 5वीं आपको होना है। जर अशी तुमची इच्छा आहे की माझं पण नाव असावं, और आपकी अगर ऐसी इच्छा है कि मेरा भी नाम हो। बरं, बायबल म्हणजे येशूची बोट आहे, येशूच आहे ना बायबल म्हटलं तर. और बाइबल मतलब यीशु। जर 4 स्त्रियांबद्दल बायबल सांगतं त्या सुंदर आहेत, और 4 स्त्रियों के बारे में बाइबल बताती है कि वो सुंदर है, मग 5वी स्त्री कोण बनणार? तो 5वीं स्त्री कौन बनेगा? मग त्यासाठी या 8 गोष्टी असणं गरजेचं आहे, इसलिए 8 बातें होना जरूरी है, फार गरजेचं आहे. बहुत जरूरी है। पहिला पॉईंट बघूया. पहला पॉइंट हम तर मी देखेंगे। तुम्हाला पहिलं सांगितलं भांडखोर होऊ नका. मैंने आपको बताया कि झगड़ा मत करना। छोट्या मोठ्या गोष्टींना, छोट्या छोट्या गोष्टींना खूपपर्यंत भांडण करणं हे शोभा देत नाही. बायांचं लक्षण, बायांना हे शोभा देत नाही. खास करून देवाकडून असलेल्या बायांना भांडणं हे शोभा देत नाही. और छोटी छोटी बातों में बहुत देर तक झगड़ा करते रहना, और जो परमेश्वर की ओर से स्त्री है वो झगड़ा करना है, परमेश्वर को बिल्कुल वो शोभा नहीं देता। तुम्ही देवाकडून आहात, आप परमेश्वर की ओर से तर है, मग तुम्ही कशा असल्या पाहिजे? समंजस. तो आप कैसे होनी चाहिए? तर मग बुद्धिमान। समंजससाठी तो बुद्धिमान के लिए तुम्हाला सर्वात पहिला पॉईंट दिलेला आहे नीतिसूत्रे अध्याय 31 त्याचं 10. नीति वचन अध्याय 21 उसका 10, नीतिवचन 31 त्याचं 10 31 का 10। ह्याच्यात दिलेलं आहे ती ॲक्सलंट आहे, म्हणजे खूप अतिशय चांगली आहे. जर तुला एखादी सद्गुणी स्त्री आढळली, कसं असलं पाहिजे? तुम्ही सद्गुणी. इंग्लिशमध्ये त्याला ॲक्सलंट लिहिलेलं आहे. हा? सद्गुणी. तर ती पूर्ण वाचून घेऊ. जर तुला एखादी सद्गुणी स्त्री आढळली तर तिचे मोलवान रत्नाहूनही अधिक समज। हा, ती कशी आहे? मौल्यवान रत्नांपेक्षाही अतिशय चांगली आहे. कोणती स्त्री? जी सद्गुणी आहे. सद म्हणजे अतिशय चांगले, धार्मिक तिच्यात गुण आहे. और वो एक जिसमें धार्मिक गुण है, धार्मिक गुण आहे तिच्यामध्ये. और धार्मिक गुण है उसके ती अंदर, देवाचं भय मानणारी स्त्री आहे. वो परमेश्वर का भय मानने वाली स्त्री आपल्या है, घरासाठी आणि देवाच्यासाठी हमेशा राबणारी आहे. और घर के लिए और अच्छे वो लाभदायक है। अशी स्त्री असावी. ऐसी स्त्री वो हो। हा पहिला पॉईंट असला पाहिजे. ये पहला पॉइंट होना चाहिए। सद्गुणी सद्गुणी म्हणजे तुम्ही प्रार्थना करणारी आहात का? मतलब आप प्रार्थना करने वाले है क्या? किती वेळ तुम्ही प्रार्थना करता? और कितना देर आप प्रार्थना करते हैं? तुमची प्रार्थना किती आहे? तिला बाहेर करा बाहेर. तुम्ही किती वेळ प्रार्थना करता? और कितना समय आप प्रार्थना करते हैं? तुमच्या प्रार्थनेने तुमच्या घराची परिस्थिती बदलते. आपकी प्रार्थना के द्वारा आपकी घर की परिस्थिति बदलती लोक बदलतात. आपके लोग बदलने लगते हैं, कारण बुद्धिमान स्त्री घर बांधते. क्योंकि बुद्धिमान स्त्री घर को बांधती तुमच्या है। प्रार्थनेने तुमची घर बांधली जातात. आपकी प्रार्थना के द्वारा आपका घर बांधने म्हणून हो, तुम्ही प्रार्थना करणारे असल्या पाहिजे. और आप प्रार्थना करने वाले होना चाहिए। तुम्ही जर सद्गुणी आहात तर तुम्ही जास्त वेळ प्रार्थनेला घालाल. अगर आप बुद्धिमान है तो आप ज्यादा समय प्रार्थना में बिताएंगे, तुमच्या घराच्या परिस्थिती बदलल्या पाहिजे तुमच्या प्रार्थनेने. और आपकी घर की परिस्थिति बदलना चाहिए आपकी प्रार्थना के एवढा द्वारा, प्रभाव तुमच्या प्रार्थनेचा, तुमच्या आयुष्याचा, समंजस स्त्रीचा पडला पाहिजे और इतना प्रभाव समझ स्त्री का आपका वो पड़ना चाहिए की तुमची घरातील लोक परिस्थिती बदलतात आहे. कि आपकी घर की परिस्थिति बदलती है। ठीक आहे. दुसरा पॉईंट, दूसरा पॉइंट, पहिला तिमोथी अध्याय 3 त्याचा 11. पहला तिमोथी अध्याय 3 उसका 18, 11. उसका 11। पहिलं तिमोथी, फर्स्ट तिमोथी चॅप्टर 3 वर्स 11. ती कशी असली पाहिजे? देवाकडून असलेली समंजस स्त्री ती कशी असते? सद्गुणी असते. आता दुसरा मुद्दा, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी देखील आदरास पात्र असाव्या। हा, कशा असल्या? आदरास, याने त्या अगदी आदरणीय असाव्या. त्यांचं उठणं बसणं, त्यांचे हाव भाव, त्यांच्या कपड्यावरनं त्या आदरणीय दिसल्या पाहिजे. बोल चालावं.
आता तुम्ही जर टाईट पॅन्ट, समजा मी उदाहरण, तुम्ही मला आदर देता, आप मुझे आदत देते मी हैं, टाईट पॅन्ट घालते, मैं टाइट पैंट पहनती हूँ चांगल्याची खूप लाल झगडत लिपस्टिक, बघा लिपस्टिक लावायला मना नाही, तुम्ही लावू शकता. और लिपस्टिक लगाने के लिए मना नहीं आप मला लगा जे सकते हैं। करायचं तुम्ही करू आपको शकता. जो करना है वो आप कर सकते ओव्हर करणं हैं और ज़्यादा करना त्याच्याने तुम्हाला आदर भेटत नाही. उससे आपको आदत नहीं मी मिलती। तुम्हाला आमच्या वांगीच्या एका माणसाची गोष्ट सांगते, दुकानदाराची. और वांगनी में जो दुकानदार है उसके बारे में आपको बता मी दें। एका दुकानात गेलेली मैं एक दुकान में गई थी आणि त्या दुकानाच्या समोरून त्यांच्याच जातीची, आता दुकानं कुणाची असतात माहीत आहे ना, मुसलमानांचीच आहे. तर मी त्या एका मुसलमानाच्या दुकानात होती. और मुसलमान की दुकान में मैं थी मला वाटतं मी काहीतरी मिक्सरबद्दलच काहीतरी आमचं चाललेलं बातचीत. और मिक्सर के बारे में कुछ बातचीत चल रहा था। आणि समोरून अशी खूप मेकअप बिकअप करून अशी मुलगी, तरुणी मुलगी चाललेली आहे. और सामने से एक जवान लड़की बहुत मेकअप करके जा रही ती थी, त्यांच्या जातीची होती. वो उनकी ही जाती आणि थी एवढी थर्ड क्लास भाषा बोलली ना. और उसने इतना थर्ड क्लास भाषा इस्तेमाल किया। तिच्या बरोबर मराठी मुलगी होती. उसके साथ एक मराठी स्त्री साधी लड़की थी। सुधी सिंपल, म्हणजे ती पण तयार झालेली, पण एकदम तिच्या कपडे जरा बरे होते. वो तैयार हुई थी पर उसका कपड़ा थोड़ा अच्छा था, थोडंसं मेकअप बिकअप पण जरा बरा होता. मेकअप भी थोड़ा अच्छा था। तिने असं हिरवं, इसने ऐसा लाल लाल डोळं, ब्रश रेड पावडर, मेकअप थापला होता. और बहुत सारा मेकअप उसने तिला लगाया था। सूट होत नव्हतं. वो उसको सूट नहीं हो रहा था त्याने इतकं घाण बोलला ना और उसने इतना गंदा बोला की मला मी म्हणलं असं बोला, दीदी तुम आपको जी देखा ना सूट हो रहा है क्या, शोभा देता है क्या? आणि ती शोभा देते का तिला, अपने को जो शोभा दे वही करो. आणि स्वतःला जे शोभा देतं तेच करावं हमको तो सिखाया जाता है ऐसा नहीं करो. आणि आम्हाला शिकवण्यात येतं असं करू वो नका ऐसा करती अगर ये लड़की करती है आणि असं करून ती अशी जर मुलगी करते तो उसके मुंह पर ऐसा ही बोलना चाहिए. मग तिच्या तोंडावर असंच बोललं पाहिजे। बोला आम्ही लोक जाणून बुजून अशा मुलींना छेडतो, और जानबूझकर हम ऐसी लड़कियों को छेड़ते हैं, त्यांना इन्सल्ट करतो. उनका इंसल्ट करते हैं। तर त्यांना तर माहितीच नाही, तिच्याबरोबर ज्या मुली येतील त्यांना माहिती नाही, तरी त्या आपल्याला ज्या शोभा देतात तशा त्या चालल्या आहेत. और उनके साथ जो लड़कियाँ थी उनको मालूम भी नहीं, फिर भी जो उनको अच्छा लगता है उसी के अनुसार वो चल रही है। त्यांना किती मान दिला पाहिजे. तो उनको कितना मान देना चाहिए। तर लोकांनी आपल्याला आदर द्यावा, असं आपलं बाहेरून सुद्धा आवड नसावं. लोग हमें आदर दे ऐसा हमारा बाहरी रूप भी होना चाहिए। माहिती पडलं, बाहेर आता आपलं बाहेरचं लुक पहिलं लोक बघतात और बाहरी रूप हमारा लोग पहले देखते हैं, त्याच्यामुळे ते तुम्हाला आणि मला आदर देते. बाद में वो आपको और हमको आदर देते हैं। माहिती पडलं, मी जरा केस कापली, बॉपट केला और मेरे बाल काटे बॉपट किए आणि मी सिवलेस घातला, और सीरियस पहना, पण ती फॅशन आहे, वो फैशन है, चूक नाही. उसमें कुछ गलत नहीं है। हा सिवलेस घातला, सीरियस पहना मोठी जी मी आता अशी पिनअप करते, मी अशी टाकली और दुपट्टा मैंने अभी जो पिनअप करते हुए ऐसे ही आणि डाला मी तो मी पटियाला घातला. और पटियाला तर पहना। मी उल्हासनगरला लोक म्हणतात तुम आके मागका भी आहे, ले लो मला काय बाबा मोबाईल कर. हाँ अच्छा बोलते मला आपके मागका भी है हमारे पास, दिखाओ कि पटियाला दिखाओ. मला भाई अभी मेरे को सूट होएगा क्या, पण समजा मी असं घालून चालली. और मैं ऐसे पहनती जा रही हूँ। आदर देतील का लोक? आदर देंगी क्या लोग? 50च्या वयात आलेल्या बाईने कसे घातले पाहिजे, कशी बुद्धी पाहिजे. आता ते लोक मला एवढ्या वर्षापासून असं पिनअप केलेल्या मध्ये बघतात, काय बोलतील. और इतने साल से मुझे पिनअप किया हुआ देखते तो लोग क्या बोलेंगे। दुसरा, लोकांनी आपल्याला आदर द्यावा, अशा बायांमध्ये, मुलींमध्ये अशी काय असली पाहिजे, बाहेरून तसे कपडे घातले पाहिजे. और लोग हमें आदर दे ऐसा हम कपड़ा पहनना चाहिए। आपल्याला कोणतरीच तुच्छ बघेल, घाणेऱ्या नजरेने बघेल, वर्गारीतीने आपली घाणं वळून म्हणून अशा घाणे अभिलाषांचे वासनीने बघतील, असे कपडे आपण घालू नये. और लोग हमें वासना से देखेंगे ऐसे कपड़े हम नहीं पहनना चाहिए। हे माझं म्हणणं आहे. और ये मेरा कहना तिथे है। दिले दुसरा पॉईंट, आदरणीय बाई असाव्या आणि त्याच्यातच आहे त्या निंदा नालस्ती करणाऱ्या नसाव्यात। हां, त्या फेथफुल असाव्यात, म्हणजे विश्वसनीय असाव्यात. त्या विश्वसनीय म्हणजे त्याचा अर्थ दिलेला आहे निंदा नालस्ती, याने ह्याचं त्याला, हा अशी आहे ती तशी आहे, त्याने असं केलं असं, म्हणजे जी गोष्ट समजा हिने ऋतिकाने समजा सांगितली एखादी गोष्ट और ऋतिका ने अगर मुझे कुछ बात ती बताई पचवली पाहिजे, तो मुझे हजम करना चाहिए नाही होत. और मुझसे नहीं प्रेज निकालना। लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. उसका अर्थ ऐसे ही है। फेथफुल राहा, विश्वसनीय राहा. विश्वास योग्य रहो। एकदम त्या स्त्रिया ज्या देवाकडून असतात त्या विश्वसनीय असतात, त्या बोलतात गोष्टी लपवतात. जो स्त्रियाँ परमेश्वर की ओर से होती है वो विश्वसनीय रहती है, वो अपनी बातें जो बातें वो पेट में हजम करती है हां, ती दुसऱ्याला सांगत नाही बसत, और दूसरों को बताती नहीं, निंदा करत बसत नाही. निंदा नहीं त्या करती। घराचं असं आहे, ये घर में ऐसा हिने है, असं केलं, उसने ऐसा त्याने किया, असं केलं, उसने ऐसा किया, ह्याचं असं आहे, इसका ऐसा है, असं करणं हे शोभा देत नाही. ऐसा करना ही शोभा नहीं देता। देवाच्या बाईला, देवाच्या स्त्रीला हे करणं शोभा देत नाही. परमेश्वर की स्त्री को ये करना शोभा नहीं देता। देवाच्या स्त्रीला
फॅशनेबल कपडे आणि खूप ओव्हर शोभा देत नाही. और परमेश्वर की स्त्री को फैशनेबल कपड़ा पहनना और ओवर मेकअप करना या विश्वसनीय असावा अशी देवाची इच्छा आहे. वो विश्वास योग्य रहे ये परमेश्वर की इच्छा है. पहिला पॉइंट सद्गुणी असाव्या. सद्गुणी हो. ज्या समंजस देवाकडून असलेल्या स्त्रिया समंजस असतात, त्या सद्गुणी असतात. जो परमेश्वर की ओर से स्त्री होती है वो बुद्धिमान रहती है. दुसरं, ते आदर पाण्यासारखे बाहेरून सुद्धा कपडे घालतात और दूसरा वो आदर पाने की हेतु से आणि ते दुसऱ्यांनाही आदर देतात. और वो दूसरों को भी आदर देती है. तिसरा, ते विश्वसनीय असतात. तीसरा वो विश्वसनीय देती है. फेथफुल असतात. फिर विश्वसनीय देती है. निंदा नाही करत. निंदा नहीं करती. चौथा, नीतिवचन 11 त्याचं 16. नीतिवचन नीति सूत्रे 11 अध्याय 11 त्याचं 16. उसका 16. कृपाळू स्त्री सन्मान समाधान करते. हा, काय दिलेलं आहे? कृपाळू असले पाहिजे. समंजस स्त्री कशी असते? कृपाळू. तुम्ही कृपाळू असलं पाहिजे. और अब कृपा करने वाली होना कृपा चाहिए. म्हणजे काय? कृपा मतलब क्या है? दयाळू. दया करना. तुमचं हृदय लगेच विकळलं पाहिजे. आपका दिल जल्दी पिघलना चाहिए. लगेच कठोर नाही असलं पाहिजे. कठोर नहीं होना चाहिए. अशा कृपाळू स्त्रियांना काय दिलेलं आहे? तिथे लिहिलेलं आहे सन्मान भेटतो. ते ऑनरेबल असतात, सन्माननीय असतात, त्यांना आदर दिला जातो. और उनको सम्मान दिया जाता है. म्हणून समंजस स्त्री जी स्वतःला बोलते की बाबा मी देवाकडून आहे, और समंजस स्त्री जो बोलती है कि मैं परमेश्वर की ओर से हूँ, ती कृपाळू असावी. तो वो दयालु होना चाहिए. कठोर नाही. कठोर नहीं. आता समजा मी किती या दगडासमोर रडली, और मैं इस पत्थर के सामने कितना भी रोई, हे दगड मला काही माझे अश्रूही पुसणार नाही. और ये पत्थर मेरी आंसू को भी नहीं ना पोछेगा, मला सांत्वना दिली ना मुझे कुछ सांत्वना देगा. माहिती पडलं. समझ में आया? तसंच बरेच जण आपल्याजवळ आपले दुःख वाटतात, आपलं बऱ्याचशा गोष्टी सांगतात. आपण कसे असावे? कृपाळू असावे. और बहुत से लोग हमारे सामने अपने दुखों को बताते, तो हम कैसा होना चाहिए? कृपा करने आपल्या वाला. घरातील लोक कसे आहेत त्यांच्याबद्दल आपण कृपाळू असावे. और हमारे घर के लोग कैसे, उनके बारे में हम कृपा करना चाहिए. आपल्याबरोबर जे वाईट वागतात जो हमसे बुरा बर्ताव करते हैं, त्यांच्याबरोबरही आपण कृपाळू असलं पाहिजे. और उनकी साथ में हम कृपालु होना चाहिए. मला कळालं. देवाकडून असलेली स्त्री कृपाळू असते. जो स्त्री परमेश्वर की ओर से होती है वो कृपालु रहती चार है. झाले. 5. पांचवा, उत्पत्ती अध्याय 2 उत्पत्ति अध्याय 2 त्याचा 18. उसका 18. जेनेसिस चॅप्टर 2 वर्स 18. उत्पत्ति अध्याय 2 उसका 18. आता प्रभुदेव म्हणाला, मनुष्याने एकटे असावे बरे नाही, मी त्याच्यासाठी एक मदतनीस निर्माण हा, करेन. बाई कशी असावी? मदतगार असावी. और स्त्री किसी को मदद प्रत्येक करें. कामाला पुढे असली पाहिजे. हर काम के लिए आगे होना तुम्ही चाहिए. सगळे घरातली कामं आवडतात का? आप सब लोग घर के काम जल्दी जल्दी करते हैं, घरातली कामं करतात? घर के काम करते जेवण हैं, बनवतात? खाना बनाते हैं. तुम्ही मॅरिड आहे. मी तुम्हाला नाही विचारलं, मी तरुणींना विचारलं. आता कुठे तरी 700 बनवली लिहिलेलं आहे. पुन्हा तीच लाईन म्हण. मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही. हा, तसंच तुम्ही जर आहे ना, तुमच्या घरातली लोक एकटं व्हावी ही देवाची इच्छा नाही आहे. आपके घर के लोग अकेले नहीं, परमेश्वर की इच्छा नहीं है. मी त्याच्यासाठी एक मदतनीस निर्माण म्हणून करेन. तुम्हाला मदतनीस म्हणून निवडलेले मदतगार, तर तुमचा स्वभाव हेल्पर असला पाहिजे, मदत करणारा. सदैव काही तर बसून खायला नाही पाहिजे. और आयता बैठकर खाने वाला नहीं होना चाहिए, पर मदद करने वाला होना चाहिए. वाईट वाटतो आज तुम्हाला लोकांना काही म्हणजे मला हे 1 महिन्या अगोदर पहिल्याच जानेवारीला दिलेले वचन आहे. दोन्ही वचन मला दिलेले. तर त्या प्रभू मला बोला, पहिल्या महिन्यात ये, दुसऱ्या महिन्यात ये वचन. और पहले मुझे वचन मिला था, परमेश्वर ने कहा पहले वचन ये, बाद में ये. मला कळालं. आईच्या बसून नाही खायचं. मुलगी करत नाही म्हणून आईने बसून नाही खायचं. नाही मी नाही करत, ती नाही करत, मी पण नाही करत, असं नाही केलं. और ऐसा नहीं करना चाहिए. मुलीने केलं नाही, मी पण नाही करत. लड़की ने किया, मैं भी नहीं तुम्ही करूँगा. करा. आप करो. बाई आहे तुम्ही, आप स्त्री हैं, देवाची आहेत ना. परमेश्वर की है. काम करा, काम करो, मदत करा. मदद करो. एक काम करते तर दुसरं बसून नाही राहायचं, हेल्प करायचं. और एक काम करते हैं तो दूसरे ने बैठकर नहीं रहना है, पर उनको मदद करना है. केलं पाहिजे. तुम्ही स्त्रिया आहात,
तुम्ही देवाकडून आहात, तुम्हाला घरातली कामं करायचीच आहे. मला बाहेरची पाहिजे तेवढी करा, पण तुम्हाला घरातली कामं करायचीच आहे. आप स्त्री तो आपको घर का काम करना ही चाहिए और बाहर के काम आप करो, पर फिर भी आपको घर का काम करना ही आपको जरूरी है. देवाकडून असलेली समंजस स्त्रीमध्ये सर्वात पहिला समंजसपणा कोणता येतो? हे माझं घर आहे, मला या घराला मदत केली पाहिजे. और जो बुद्धिमान स्त्री है उसके अंदर बुद्धिमानी की पहली बात कौन सी आती है कि मेरा घर है, मला या घराला मदत केलीच पाहिजे. मुझे इस घर को मदद करना ही चाहिए. नवऱ्याचं घर जाऊन मी काम करेल, म्हणजे मग आईच्या घरी काय पाहुणे म्हणून येत का? एवढे वर्ष पाहुणे इतने साल से मेहमान बेईमान झाले ना. बेईमान बेईमान मेहमान बेईमान. आपण मेहमान नाही, आपण पाहुणे नाही, हम काय झाले घराचं सदस्य आहे. हम घर के सदस्य हैं. म्हणून जी स्त्री देवाकडून असते ती काय करते? मदतीला असते. और जो स्त्री परमेश्वर की ओर से होती है वो हमेशा मदद करती है. आर्थिक मुद्दा झाला 5. 22 वर्ष काय त्याच्यात देवाने मानवाची जी पासळी काढली होती. आता 6वं आपण पॉईंट बघूया. किती झाला? 5 झाला ना. 6वा मुद्दा 6वां देखेंगे. नीती वचन अध्याय 31 नीति वचन अध्याय 21 त्याचं 20 पासून उसका 20 पासून. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 31 नीति सूत्र अध्याय 21 चॅप्टर 20 से वर्स 20 से त्याचं 20 पासून. ती गरिबांचे आदर तिथे करते. हा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते. जी देवाकडून समंजस स्त्री असते ती काय करते? ती गरिबांना मदत करते. जो समंजस स्त्री परमेश्वर की ओर से होती है वो गरीबों को मदद करती है. गरिबांसाठी तिचं हृदय कणवाळू असतं. और गरीबों के लिए उसका हृदय एकदम कठोर होत नाही, कठोर नहीं ती रहता. मदत करते. वो मदद करती है आणि गरजूंना उदार हाताने देते. तिचा हात देणारा असतो. उसका हात देने वाला रहता है. छान लिहिलंय ना मग ती लाईन पूर्ण मला. ती गरिबांचे आदर तिथे करते. ती गरिबांना आदर तिथे करते. ओ कॅनेडियन तुम्ही घरात येऊ नका, तुम्ही गरीब आहे माझ्या घरात येऊ नका असं म्हणत नाही. देवाकडून असलेली स्त्री घरात जो गरीब असो कुणी असो ती आदर तिथे करते. माहिती पडलं. आणि तिथे दिलेलं आहे ती काय करते? आणि गरजूंना उदार हाताने देते. उदार हाताने देते. अशी समंजस स्त्री देवाकडून असते. और ऐसी समंजस स्त्री परमेश्वर की ओर से अजून होती है. त्याच्यात अजून पॉईंट भेटेल तुम्ही 26 पर्यंत वाचला तर. और 26 मी 8च बोलली, त्याच्याविषयी जास्त निघतील. हिवाळ्यात आपल्या कुटुंबाचे कसे काय होईल अशी भीती तिला वाटत नाही. ती भित्री नसते. देवाकडून असलेली स्त्री भित्री नसते. कारण तिने त्या सर्वांसाठी उबदार कपडे तयार केलेले आहेत. ती तिच्या कुटुंबासाठी राबते. घरातील एक एक व्यक्तीसाठी ती कष्ट करते. आपली घरची एक एक व्यक्ती के लिए कष्ट करती, मेहनत करते. आगे मखमली कपड्याने मोडून ती लोड करके तयार करते. तिचा स्वतःचा पोशाख शुद्ध ताकाचा जांभळा सुंदर बनवलेला आहे. खुद को भी वैसा कपड़ा पहनाती है, रिच रहती है, यानी खुद को भी ऐसी रखी है जिससे कोई उसको तुच्छ नहीं देख सकता. माहिती पडलं? एवढे पॉईंट झाले. पुढे पाहूया आपण. पहिला क्रमविधी पत्री अध्याय 11 वाजता 3. पहिला कोरिंथीकरांचं पत्र अध्याय 11:3. 1 Corinthians chapter 11 verse 3. पहिला कोरिंथी अध्याय 11:3. परंतु आणखी एका गोष्टीची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. आता एवढं सर्व तुम्ही ऐकलं ना. समंजस स्त्री देवाकडून जे आहे ते सर्व तुम्ही ऐकलं. हां सांगा मला. पहिलं सद्गुणी असते, याने ती काय करते? प्रार्थना करते. दुसरं आदर. मग तुम्ही आदरणीय राहता. कशावरून राहता? वस्त्रावर. विश्वसनीय पोटात गोष्ट ठेवा. कुणाला धोका देऊ नका, निंदा करू नका, एक दुसऱ्यांची चुकी करू नका. कृपाळू राहा. परमेश्वर कृपाळू आहे. आप परमेश्वर की बेटी हो, परमेश्वर की ओर से तो कृपालू हो. हाँ, हेल्प करने वाले हो. आपने हेल्प कहाँ से शुरुआत? अपने घर से शुरुआत. 6 गरीबों को मदद करती है. घर में लेती है. तुम मत आओ मेरे घर में, तुम गरीब हो, गंदी हो, नहीं बोलती है. 7वां हाँ कर्जा देती, उधार देती. उधार देती है. अपना हेल्पिंग हैंड हमेशा आगे रखती है. आगे हाँ डरपोक नहीं हो. परमेश्वर की बेटी कभी डरती नहीं. और हाँ
अपने घर के लोगों का ख्याल करती है, उनके लिए काम करती है. इतना करते है ना. अभी आगे 3. प्रभू कहता है और मैं तुम्हें कुछ बताना चाहता हूँ. मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो. आणि ती म्हणजे काय? प्रत्येक स्त्रीचा प्रमुख तिचा पती आहे. तुमच्या प्रत्येक तुम्ही ज्या स्त्रिया आहात, तुमचं डोकं, तुमचा प्रमुख, तुमच्यावरती जो पुरुष ठेवलेला आहे तो आहे. तुमचा पुरुष चांगला नाही काही जणांचा, पण तरी देवाने तो ठेवतो आहे. आता काय करणार? म्हणून तुम्हाला अगोदरच पहिल्या सेक्शन नाही, आता थोड्या वेळ अगोदर काय आलं? प्रार्थना. तुमचा नवरा, तुमचा पुरुष चेंज होऊ शकतो. यामध्ये बदल करत आहे. देवाला काहीच कठीण नाही. तुम्ही प्रभु के लिए कुछ भी कठिन तो नहीं. तुमच्या पुरुषाला चेंज करेल. तो आपके पुरुषों को बदल सकता है. प्रार्थना करत राहा, सोडू नका. प्रार्थना करते रहना, छोड़ना मत. धीरज जरा भांडू नका. और धीरे जरूर झगड़ा मत करो. प्रभू तुम्हाला हेही सांगते, आपल्या नवऱ्यासाठी दुसरे जे प्रार्थना करणारे आहेत त्यांना तुम्ही मध्यस्थीला सांगत जावं. और जो लोग प्रार्थना करते हैं अपने पति के लिए, उनको भी प्रार्थना करने के लिए बोलो. मध्यस्थी करणाऱ्यांना सांगा की माझा नवरा असं असं माझ्याजवळ वागतो, माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा. और मध्यस्थी करने वाले को बोलो कि मेरा पति ऐसे ऐसे रहता है, इसलिए उसके लिए मध्यस्थी करो. खूप फरक पडतो. बहुत फर्क पड़ता है. पण पीस मत बनव. वंचित करू नका. माझा नवरा बरोबर नाही, मेरा पति अच्छा नहीं. लोकांना कसं सांगायचं? लोगों को कैसे लोकांच्या समोर तो तुलाही चांगला राहतो. और लोगों के सामने तो बहुत अच्छा त्याला है. कळालं की मी माझ्याकडून तोंडातून असं काही निघालंय, और उसको मालूम पड़ा कि मेरे मुंह से ऐसा कुछ निकल काय होईल? तो क्या होगा? नको कोणाला सांगायला. आपलं गपचूपपणे प्रार्थना करू. दीदी बोलेल प्रार्थना करा, तू करते मी एकटीच. इसे किसी को नहीं बताने का, खुद ही प्रार्थना करते रहने का, करते रहने बायबल का. आपल्याला सांगतं एकापेक्षा बाइबल बोलता है कि एक से दो अच्छे. जास्त काम होतं, और ज़्यादा काम नहीं होता लवकर है. काम होतं. जल्दी काम होता है. दुसऱ्यांना पण मध्यस्थीला घ्या. और दूसरों को भी मध्यस्थी करने के लिए फरक बताओ. पडतो. बहुत फर्क पड़ता है. घरामध्ये कधी कधी 3-4 जणांना असे मध्यस्थी करणाऱ्यांना आपल्या घरात उपवास प्रार्थनेला बोलवत आहात. और घर में उपवास प्रार्थना के लिए बुलाते हैं. खूप फरक पडतो. उपवास प्रार्थना आपल्या घरामध्ये थोड्याशा लोकांना 4-5 जणांना किंवा मिनिमम मी तुम्हाला सांगते 7 जणांना जरी तुम्ही बोलवलं ना, किंवा बघा 3, 5, 7 हे नंबर आहेत. या नंबरांमध्ये तुम्ही जर काही लोकांना बोलवलं, जमा करून म्हणताना माझ्यासाठी आपण माझ्या घरात आपण मिळून उपवास करू, काही नुकसान होणार नाही. घरात प्रार्थना करा दिवसभरात. फक्त 1 तासासाठी 2 तासासाठी उपवास नाही. और एक घंटे के लिए उपवास है. पूर्ण दिवस तो उपवास त्या घरात करा. पूरा दिन उपवास उस घर में करो. प्रार्थना करा, प्रार्थना करो. वचन घ्या, वचन लो. मध्यस्थी करा, मध्यस्थी करा. शैतानाशी लढा. शैतान से बघा लड़ो. त्या घरातली तो व्यक्ती बदलतो का नाही. देखो उस घर का व्यक्ति बदलता है कि एवढी नहीं. शक्ती एवढं सामर्थ्य आहे. और इतना शक्ति इतना एकटं सामर्थ्य. लढू नका. अकेले मत लड़ो. दुसऱ्याला पण सपोर्ट द्या. दूसरे को भी सपोर्ट करो. जास्त फरक पडतो. ज़्यादा फर्क पड़ेगा. ज्याच्याबरोबर तुमचं जास्त जमतं त्याला बोलवा. और जिसके साथ आपका ज़्यादा चलता है उसको बुलाओ. जास्त प्रार्थना करणाऱ्यांना त्यांना बोलवा. और ज़्यादा प्रार्थना करने वालों को बुलाओ. खूप फरक पडेल. बहुत फर्क पड़ेगा. प्रत्येक पुरुषाचा प्रमुख ख्रिस्त आहे आणि ख्रिस्ताचा प्रमुख देव आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीला आधीन राहणं, त्याचा अर्थ आहे सर्वात लास्ट पॉईंट आहे आधीनता. और सर्वात लास्ट पॉइंट, सबसे लास्ट पॉइंट है आधीनता में रहना. तुम्हाला आधीनता फार गरजेची आहे. और आप में आधीनता होना बहुत तुम्ही जरूरी मुलं है. आहात, आपल्या आई वडिलांच्या अधीन राहा. आप बच्चे अपने माता पिता के अधीन तुमचा बना. नवरा कसाही असला तरी देव म्हणतो बघू बरं तू अधीन राहते का. और आपका पति कैसा भी हो, पर आपको परमेश्वर देखता है कि आप उसके अधीन हैं क्या. गरजेचं आहे, जरूरी है. फार गरजेचं आहे. बहुत जरूरी है. आधीनता, त्याने तुम्हाला आशीर्वाद मिळतो. और उससे आपको आशीष मिलती है. ही बाई जी अधीन असते ती काय होते, ती देवाकडून पाठवलेली संबंध स्त्री आहे. नक्की तिच्या घरामध्ये परिवर्तन होतं. और जो स्त्री अधीन रहती है वो परमेश्वर की ओर से होती है और परमेश्वर के घर में हमेशा आशीष देता देव है. तिला तिच्या घरातील परिस्थिती बदलतो. और परमेश्वर उसके घर की परिस्थितियों को बदलता है. घरी जाऊन तीर्थीकरणाचं पत्र 5:22 वाचू शकता, 23 वाचू शकता. फिलिस्तियों की पत्री अध्याय 5 उसका 22 आप घर में जाकर पढ़ सकते हैं. तुलसीकरणाचं पत्र 3:18. फिलिस्तियों की पत्री अध्याय 3 उसका 18. तीतुस 2 दुसरा अध्याय 2 ते 5. तीतुस का पत्र उसका 2 से 5. आणि पहिला पत्र 3 त्याचं 1 आणि 2 त्याच्यात एवढे सर्व याच्यामध्ये असं लिहिले स्त्रियांनी आपल्या पतीच्या अधीन असावं. और पहला पत्र अध्याय फक्त जर तुमचा नवरा सांगतो येशूकडे जाऊ नको, आपका पति अगर आपको बोलता है कि यीशु को चर्चला सोड, चर्च को छोड़ दे, तर ते नाही आहे. तो वो नहीं सुनना है. कारण तुम्हाला कोण पहिला पती आहे. और पहला पति आपको कौन है. बायबल तुम्हाला स्पष्टपणे सांगतं. एक लाईन ती वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. तीर्थीकरणाचं पत्र अध्याय 5 फिलिस्तियों की पत्री अध्याय 5 त्याचं 22 उसका 22. पत्नीनो
ज्याप्रमाणे तुम्ही प्रभूच्या अधीन असता. पहिलं काय लिहिले बघा, पत्नीनो म्हणजे स्त्रियांनो जसं तुम्ही कुणाच्या अधीन असता, प्रभूच्या. कुणाच्या? पहिलं कुणाच्या, आणि नंतर त्याचप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या नेतृत्वाच्या अधीन राहा. पहिलं देवाचं, नंतर नवऱ्याचं. पहिले परमेश्वर का बाद में पति का. जर नवरा म्हणतो येशूला सोड, नाही सोडायचं. पति बोलता है परमेश्वर को छोड़, नहीं छोड़ना. चर्चला नको जाऊ, चर्च में मत जाए, ऐकू नका. मत सुना. पहिला देव, पहिला परमेश्वर. मला कळालं, समज में आपली नेहमी लक्षात ठेवा. हमेशा याद रखो. कारण तो तर जाईल नरकात, तुम्हाला पण घेऊन जाईल नरकात. वो तो जाएगा नरक में, आपको भी साथ में लेकर तुम्ही जाएगा. स्वर्गात जाल, तुमच्या विश्वासाने तुमचा नवरा स्वर्गात जाईल. और आप स्वर्ग में जाओगे तो आपके विश्वास के द्वारा आपका पति भी आपके अधीन रहेगा. काळजी या गोष्टी, इसलिए ख्याल करो. हालेलुया. कळालं तुम्हाला? देवाकडून असलेली प्रत्येक स्त्रीमध्ये ही वैशिष्ट्य असतात सुंदरतेची. हे सुंदरतेचे वैशिष्ट्य आहे. और जो परमेश्वर की ओर से स्त्री होती है उसके अंदर ये सुंदरता की बातें हा होती है. जरी आपण बाहेरून सुंदर नाही, पण हे ज्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत ना, त्या आपल्याला सुंदर बनवतात. हम बाहर से सुंदर नहीं है, पर जो ये बातें हैं, वो हमको क्या करती है, अंदर से सुंदर बनाती हे है. आपल्यासाठी तूप आहे, ये हमारे लिए तूप है जे आपल्याला रूप आहे. जो हमको रूप लेकर आएगा. बायबलमध्ये पहिली स्त्री आहे सारा, बाइबल में पहली स्त्री है जी सारा, अतिशय सुंदर आहे. जो बहुत सुंदर है. उत्पत्ती अध्याय 12, उत्पत्ति अध्याय 12 त्याचा 11. उसका 11. जेनेसिस चॅप्टर 12 उत्पत्ति अध्याय 12 वर्स 11. उसका 11. परंतु इजिप्तच्या सीमेवर आल्यानंतर त्याने आपली पत्नी साराईला ती आपली बहीण असल्याचे सर्वांना सांगण्यास सांगितले. तो म्हणाला, तू फार सुंदर आहे. फार सुंदर. बायबलमध्ये सारा सर्वात सुंदर स्त्री आहे ना, म्हणून सुंदर आहे ना, म्हणून घाबरले ना. सुंदरतेला तो घाबरला. और उसकी सुंदरता को डर गया, तिची सुंदरता त्याला मारून टाकणार होती. क्योंकि उसकी सुंदरता उसको मार डालने वाली थी. म्हणून बरोबर आहे ना, त्याला पकडलं असतं, त्याला मारलं असतं. हिचा नवरा आहे, मारून टाका, हिला विधवा करा आणि आपली बायको बनवा. और इसका पति इसको मार डालो, इसको विधवा बना. त्या काळात कसं होतं, उसका नहीं इसलिए था. म्हणून तो घाबरला. मुझे वो डर गया. तिची सुंदरता त्याच्या काही कामाची नाही. उसकी सुंदरता उसके कुछ भी काम की नहीं. आपली सुंदरता जी आत्मिक आहे, और हमारी सुंदरता जो आत्मिक जे है, आपण आता पाहिलं, जब हमने देखा, की नवऱ्याला मारणार नाही, परंतु त्या नवऱ्याला तारेल. और जो पति को मारेगी नहीं तो उसका उद्धार करेगी. दुसरं रूप, दूसरा रूप, ती पण सुंदर आहे. वो भी सुंदर है. अध्याय 1 त्याचं 16 आणि 17. अध्याय 1 उसका 16 था. रूप अध्याय 1 त्याचं 16 आणि 17. परंतु रूपने उत्तर दिले, तुम्हाला सोडून जाण्यास मला लावू नका, कारण तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईल, आणि तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहील. तुमचे लोक माझे लोक होतील आणि तुमचा देव माझा देव होईल. तुम्ही मला तेथे मिळेल व तेथेच मला मुक्कामी मिळेल. मृत्यूशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला मी जर आपल्या दोघींना विभक्त करू दिले तर देव मजबूतपर्यंत रजिस्टर आहे. 17 पण असलं. त्याचा 11. उसका 11. आता मुली, तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. साऱ्या बारीक सारीक गोष्टी मी पाहिली, कारण तू किती सद्गुणी स्त्री आहेस हे प्रत्येकाला माहीत आहे. तू कोणती स्त्री आहे? सद्गुणी, सुंदर स्त्री आहे. रूप उसके काल में सचमुच सुंदर भी थी और सद्गुणी भी थी. अजून तिच्या काळामध्ये सुंदर पण होती आणि सद्गुणी सुद्धा होती. लेकिन क्या हुआ, काय झालं? बेचारी विधवा हो चुकी थी. बिचारी विधवा झाली. बाइबल बताती है वो सद्गुणी थी और सुंदर थी. बायबल म्हणते की ती सद्गुणी होती आणि सुंदर होती. तीसरी एस्तर तिसरं एस्तर अध्याय 2 अध्याय 2 उसका 7. त्याचं सांग. एस्तर अध्याय 2 एस्तर अध्याय 2 उसका 7. त्याचं सांग. या माणसाने अतिशय सुंदर व देखणी अशी चुलत बहीण होती. अतिशय सुंदर आणि खूप देखणी अशी कोण होती? तिची चुलत बहीण. चुलत बहीण होती. एस्तर सुंदर होती असं बायबल सांगतं. एस्तर सुंदर त्याचा बायबल. चौथा चौथा
गीतरत्न दुसरे गीत अध्याय 4 त्याचं 1. Song of Solomon chapter 4 verse 1. गीतरत्नाचे 4 त्याचे 1. शलमोन राजा, माझी सखी तू किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. कोण आहे ही मंडळी? कलिसिया. कोण आहे? कोण आहे? मंडळी. कलिसिया. मंडळी खरंच देव म्हणतो की येशू म्हणतो की माझी मंडळी खरंच सुंदर आहे. यीशु कहता है मेरी कलिसिया सच में बहुत इथं सुंदर तसंच है. लिहिलंय तेव्हा. माझी सखी तू किती सुंदर आहे, माझी किती सखी सुंदर तू आहे. किती सुंदर आहेस, तू किती सुंदर आहेस. हां. तुझ्या सौंदर्याला सीमा नाही. तुझ्या सौंदर्याला सीमा नाही. आपण मंडळीतली लोक काय आहोत? काय आहोत? मंडळी देवा येशूची मंडळीला येशू म्हणतो तू सुंदर आहे. और यीशु अपनी कलिसिया को कहता है कि तू सुंदर है. म्हणून प्रियानो आपल्याला सुंदर स्त्री बनली पाहिजे. इसलिए हमें सुंदर स्त्री बनना है. म्हणजे जेव्हा आपलं पण पुस्तक वरती लिहिलेलं असेल और हमारा भी पुस्तक ऊपर गया होगा. तर त्या नाही आपलं पुस्तक वरती असेल हमारा पुस्तक अगर ऊपर रहेगा आणि त्या पुस्तकामध्ये काय असेल माहितीये? उस पुस्तक में क्या रहेगा? आणि तारुण्यामध्ये सुद्धा ही एवढी सुंदर असताना ही सुंदरतेचा अहंकार केला नाही, तिने घमंड केला नाही, असं वरती आपल्या पुस्तकामध्ये लोकांच्या समोर वाचलं जाईल. और इसकी जवानी में इसकी सुंदरता पे और इसने घमंड नहीं किया ऐसा ऊपर सबके सामने पढ़ा जाएगा. तिच्या आत्मिक सुंदरतेने हिने तिच्या नवऱ्याला तिच्या घरातील एकेकाला बदललं. और आत्मिक सुंदरता से इसने अपने घर के हर एक व्यक्ति और अपने पति को चेंज किया. अशा रीतीने आपली स्तुती वरती केली जाईल. और इस रीति से हमारी स्तुति ऊपर की जाएगी. माझी तर नाही केली जाणार. मेरी तो नहीं की कारण जाएगी. आमच्या दारुण्यात आम्ही तो फॅशन केली आहे और हमारी जवानी में हमने अहंकार केला आहे. अहंकार किया है. म्हणून माझी नाही केली जाणार. ऐसे मेरा नहीं किया जाएगा. ज्या मुली आहेत आणि आमची बायकांमध्ये आमची केली जाईल. और स्त्रियों में हमारी की जाएगी. तर मग अशा रीतीने आपलं तिथे लिहिलं गेलेलं आहे. और हमारा ऐसा लिखा गया है. हे लोक आत्मिक दृष्टिकोनातून सुंदर बनून आपल्या घराला त्यांनी सुंदर केलं. और आत्मिक रीति से सुंदर बनकर इन्होंने मी तुम्हाला सांगते. सुंदर किया. मैं आपको बताती हूँ. देवाकडून समंजस असलेली स्त्री और परमेश्वर की ओर से समंजस जो स्त्री है तिचं घर सुंदर असतं. उसका घर सुंदर तिची है. लोक सुंदर असतात. उसके लोग सुंदर तिच्या रहते हैं. घरातील तिची मुलं सुंदर असतात. उसके घर के बच्चे उसका नवरा सुंदर सुंदर रहते हैं. असतो. उसका पति सुंदर रहता है. बाहेरून नाही, बाहर से नहीं. ख्रिस्ती असतो. त्याचा अर्थ आहे त्यांचं चालचलन त्यांची वागणूक एकदम ख्रिस्ती पण असतं. और उनका उठना बैठना सब कुछ मसीह के जैसा सुंदर रहता है. तुम्हाला कळालं अर्थ? समझ में आया आपको? तशी तुम्ही सुंदर स्त्री बना म्हणजे वरती तुमच्याबद्दल तुमची तारीफ केली जाईल. और वैसे आप सुंदर स्त्री बनो तो ऊपर आपकी तारीफ की जाएगी. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियानो समंजस स्त्री देवाकडून असते. समंजस स्त्री परमेश्वर की ओर से होती है. समंजस बना, इसे समंजस बनो. बुद्धिमान बना, बुद्धिमान बनो. आत्मिक गोष्टींकडे जास्त लक्ष लावा. आत्मिक बचत की ओर ज्यादा ध्यान देव लगाओ. तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रभु आपको आशीष दे. या आपण डोळे बंद करू. हम आपको आपण प्रार्थना करू. हम प्रार्थना देवाला करेंगे. म्हणू प्रभू मला मी तुझ्याकडून आहे, मला समंजस बनव. हम प्रभु को कहेंगे प्रभु मैं तेरी ओर से हूँ, इसलिए मुझे तो मला मदत कर. मुझे मदद कर. मी एक चांगली विश्वसनीय बनव. एक अच्छे विश्वसनीय बनो. मी एक सद्गुणी स्त्री बनव. एक सद्गुणी स्त्री बना. मी एकदम कृपाळू असो. मैं कृपालु मी हूँ. मदत करणारी असो. मैं मदद करने वाली हूँ. माझं हृदय देणारं असो. और मेरा दिल ये देने वाला है. आदर तिथ्य करण्यासाठी मी सदैव पुढे असो. और अतिथि सत्कार करने के लिए मैं हमेशा आगे आणि हूँ. माझ्यामध्ये आनंद असो. और मेरे अंदर आनंद कर दे. प्लीज प्रभू मला असं बनव. प्लीज प्रभु मुझे ऐसे बना. माझ्या स्वर्गीय पिता मला घडव. मेरे स्वर्गीय पिता मुझे ऐसे बना. मलाही अशी चांगली सुंदर स्त्री बनायची आहे. और मुझे ऐसी एक अच्छी सुंदर स्त्री बनना है. जशी तुझी मंडळी आहे. जैसे तेरी कलीसिया है. तू तुझ्या मंडळीला बोललास तुझे तूने तेरी कलीसिया से बना. की तू किती सुंदर आहे. तो कितनी सुंदर है. खूप सुंदर. बहुत सुंदर. तसंच मला माझ्या घरामध्ये, जैसे मुझे मेरे घर में, माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये मेरे कौटुंबिक जीवन में अशी सुंदरता मला घ्यायची आहे. ऐसी सुंदरता मुझे लेनी है त्याच्याने मला तुझ्याकडून प्रशंसा मिळेल. जिसके द्वारा मुझे तेरी ओर से प्रशंसा मिले. मला बनवून सुंदर और मुझे सुंदर बना. ही माझी प्रार्थना आहे. ये मेरी प्रार्थना है. माझ्यातली सर्व कुरूपता, मेरे अंदर की सारी कुरूपता, दुष्टता, अहंकार, अहंकार, कठोरपणा कठोरपणा, हे सर्व काढून टाक. ये सब निकाल दे. अहंकार काढून टाक. अहंकार निकाल दे. मला नम्र आणि दीन कर. मुझे नम्र और दीन कर. अधीनता माझ्या देऊन दे. आनंद मेरे अंदर आने दे. मला बनवून दे. मुझे बना दो. समंजस दे. समंजस दे. पवित्र नाम में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. मैं धन्यवाद देती हूँ आए हुए तेरे सभी बच्चों को प्रभु यीशु के नाम से आशीषित कर. इन्हें आपके पंखों में सुरक्षित रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, हर घर में शांति देना, हर घर का कल्याण करना, हर घर की जो जो जरूरत है उसे समय समय पर पूरा करना,
धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना। और सभी इन बेटियों को प्रभु पवित्र भवन में आए हुए हर एक को प्रभु समंजस बेटी आपकी बनने के लिए, बुद्धिमान स्त्री बनने के लिए मदद करना। ये मेरी प्रार्थना है। आमीनता इन सब में आने के लिए मदद करना। आंखों की पुत्री के समान संभाल लेना, दुष्ट से बचाए रखना, सदा अपने मगन रहने के लिए मदद करना। इन सबको प्रभु यीशु के लहू से कवर करते और आपका दास होने के नाते इनके घरों में शांति घोषित करते, इनके बच्चे हमेशा स्वस्थ रहे। प्रभु आपका वचन कहता है ना, तेरे पुत्र तेरे बच्चे यहोवा के सिखलाए हुए होंगे। तो क्या बेटी क्या बेटे सभी यहोवा के सिखलाए होने के लिए मदद करना। इनको इनके बच्चों से शांति मिलने के लिए मदद करना। इनके बच्चों से इन्हें कभी रोना पड़े या दुख उठाना पड़े ऐसा कभी मत होने देना। इनके बच्चों से इन्हें आनंद मिलने के लिए मदद करना। ये अपने जन्म दिए हुए बच्चों के ऊपर आनंद करने के लिए तुम सहायता करना। इन सभी को यीशु के लहू से कवर करते और आपके नाम से इन्हें आशीषित करते। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते। प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते। आमीन। सियॉन प्रेयर ट्रस्ट, इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं। इसका अकाउंट नंबर है 54762200048164। कैनरा बैंक वांगनी ब्रांच। IFC कोड है कैपिटल CNRB 0015476। धन्यवाद।